मित्रांनो, गुड मॉर्निंग. झाली का दिवाळीची तयारी? आमचं बघा आतून कलरची सुरुवात झालेली आहे. हे बघा आपण सिमेंटचा कलर आणलेला आहे. सिमेंटचा कलर बघा ह्या अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या भिंतीला लावण्यासाठी. आपण जे चपातीची कणिक जसं मळतो त्या पद्धतीने बघा हे मिश्रण तयार करायचं. त्याच्यामध्ये गाठी असतात, ते काळजीपूर्वक पूर्णपणे हे करून घ्यायचे. त्याला सुरुवात उठल्यापासून कलरचंच काम चालू आहे मित्रांनो. आपण व्हाईट कलर म्हणजे पांढरा कलर आणणार होतो, परंतु काय घरच्यांना आवडत नाही जास्त, त्याच्यामुळे आपण हा पिंक म्हणजे तिखट गुलाबी कलर आणलेला आहे. कारण हो घराच्या आतमध्ये नाही तर बाहेरच्या भिंतीवरती लावणार आहोत आपण. चालू झालेलं आहे म्हणजे पूर्ण झालेलं आहे, व्यवस्थित कलर आपण तयार केलेला आहे मित्रांनो, बघू शकता. मित्रांनो आता आपला कलर झालेला आहे. एका वाटीमध्ये आपण एका छोट्याशा बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये 2 वाट्या मिक्स करून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये टोटल पूर्ण पाणी वापरायचं नाही मित्रांनो. 2 वाट्या ह्याच्यामध्ये घेऊन थोडंसं पाण्याचं मिश्रण करून मिक्स करायचं. अशा पद्धतीने आपला कलर तयार झालेला आहे. चला मित्रांनो, आपला कलर रेडी झालेला आहे. चला आता आपण कलर द्यायला जाऊया. सुरू करू मित्रांनो आपण कलर द्यायला. या कलरच्या कामापासून आपली दिवाळीची सुरुवात झालेली आहे म्हणावं लागेल, कारण सुरुवातच आपण कलर द्यायला करत आहोत. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत घेण्याच्या. बघू शकता मित्रांनो, कलर आपल्याला भिंतीला असा छान दिसत आहे. साधारणतः कलर 1 वर्ष टिकतो मित्रांनो, त्याच्यामुळे काय त्या दिवाळीच्या पुढच्या दिवाळीतच लावायचा कलर. मित्रांनो अशा पद्धतीने कलरचं काम आज सुरुवात झालेली आहे. तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आलेली आहे मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळीच्या शुभेच्छा.